नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मी समीक्षा पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ 15 ऑगस्ट स्पेशल होणार आहे। तर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करा। तर इकडे मी सकाळी उठलेली आहे आणि रेडी झालेली आहे आणि बनवत आहे मी इकडे ब्रेकफास्ट। तर तुम्हाला जसं की माहिती आहे मी युवेनला शाळेत घातलेला आहे प्ले ग्रुपला। तर त्याचं शाळेमध्ये पहिलंच झेंडावंदन राहणार आहे। तर त्याला शाळेमध्ये टिफिन बॉटल सुद्धा द्यायची आहे आणि युवेनचे बाबा सुद्धा सकाळी जाणार आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा सोबतच मी इकडे नाश्ता बनवत असते। तर युवेनला एक स्मॉल टिफिनमध्ये फ्रूट द्यावं लागतं आणि लंच बॉक्समध्ये त्याला एक काहीतरी पराठा मी रोज देत असते। तर आज मी पराठा फुलकोबी गाजर किसून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चीज सुद्धा किसून घेतलं थोडंसं आणि तिखट मीठ धनिया टाकून असा भरून असा पराठा मी त्याला बनवत आहे आणि युवेनच्या बाबाला सुद्धा मी तोच नाश्ता देणार आहे। तर इकडे मी युवेनच्या बाबासाठी आणि युवेनसाठी पराठा बनवून घेतलेला आहे। नाश्ता बनवून घेत असताना युवेन सुद्धा तिकडे उठलेला होता आणि युवेनच्या बाबांनी त्याला रेडी करून दिलेला, म्हणजे आंघोळ करून दिली आणि त्यानंतर मी इकडे युवेनला ड्रेस वगैरे घालून तयारी करून देत आहे आणि युवेनच्या बाबाला तिकडे नाश्ता देऊन दिलेला आहे। ते करत होते नाश्ता आणि युवेनच्या शाळेमध्ये आज व्हाईट टी शर्ट घालायला सांगितली होती। ही शाळेची टी शर्ट आहे, 3 दिवस रेड आणि 3 दिवस व्हाईट अशी शाळेचं युनिफॉर्म आहे त्याचं। पण मी थोडे दिवसच त्याला शाळेत टाकलं होतं, त्याच्यामुळे मी काही 2-2 युनिफॉर्म घेतले नव्हते, एकच घेतलं होतं रेड कलरचं। पण आज झेंडाबंधनसाठी त्याला व्हाईट कलरचं घालायला सांगितलेलं होतं। तर युवेनचे बाबा कालच घेऊन आले, ते म्हटले हाच एक वेगळा दिसेल त्याच्यामुळे हाच घेऊन आहो म्हटलं, म्हणून घेऊन आले होते ते युवेनसाठी टी शर्ट। आणि शाळेमध्ये पोलीसचा ड्रेस किंवा फौजी ड्रेस म्हणजे आर्मीचा सुद्धा ड्रेस घालायचा असेल तुम्ही घालू शकता म्हटले होते। युवेनकडे आर्मीचा ड्रेस आहे पण तो घरी होता, मी सोबत काही आणला नव्हता, त्याच्यामुळे राहिलं त्याचं, मी त्याला शाळेचा ड्रेस घालून दिलेला आहे इकडे। आणि युवेनला मी रेडी करत असताना युवेनच्या बाबांनी मोबाईल पकडलेला होता आणि जो मी पराठा बनवला त्याची सगळी वाफ जेव्हा तुमच्यासोबत शेअर केला ते सगळी वाफ मोबाईलवर आली होती आणि त्याच्यामुळे बघा व्हिडिओ किती काळा काळा असा दिसून राहिलेला, तेव्हा त्यांनी बघितला सुद्धा नाही। तर त्याच्यामुळे मी असंच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आणि युवेनला मी रेडी करून दिल्यानंतर त्याचे 2-3 इकडे छान फोटो काढले बाहेर शाळेत जायच्या आधी आणि युवेन आणि युवेनचे बाबा गेले आता शाळेमध्ये, म्हणजे युवेनला सोडून ते त्यांच्या ऑफिसला जातील। आणि त्यानंतर मी माझ्यासाठी एक पराठा बनवून घेतला होता आणि चहा सुद्धा घेतलेला आहे। आणि युवेनच्या मॅमनी त्यांच्या शाळेमध्ये जेवढ्याही ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत त्या सगळ्या क्लिप्स मला पाठवलेल्या आहे, तर मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा युवेनने किती छान डान्स केलेला आहे, कसा वाटला तुम्हाला डान्स ते पण सांगा मला कमेंट्समध्ये। आणि त्याच्या शाळेमध्ये अजून वेगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या होत्या, पण मॅमने ते फोटोज पाठवलेले आहे, व्हिडिओज नाही पाठवले, त्याच्यामुळे काही शेअर नाही करू शकलेली आहे मी। आणि काही 2-3 फोटोज मी तुमच्यासोबत थंबनेलला लावलेले आहे। तर इकडे युवेन शाळेमधून आलेला आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आर्मी कॅम्पमध्ये राहते तर इथे सुद्धा छान प्रोग्राम झाला असेल, तर हो युवेनच्या बाबाच्या कॅम्पमध्ये झाला होता वाटते प्रोग्राम, पण मी ते तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत कारण आर्मी एरियामधल्या मी खूप साऱ्या गोष्टी आहे, खूप साऱ्या नाही म्हणजे युवेनच्या बाबाच्या सगळ्याच ऑफिशियल सुटल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत। तर इकडे युवेन आला आणि आपलं पुस्तक काढून बसलेला होता आणि त्याच्या मॅमनी त्याला हाताला मस्त ते बांधून दिलं होतं, तर ते काही मला तो दाखवून नव्हता राहिलेला आणि काढत सुद्धा नव्हता, त्याला शर्ट पण नव्हतं काढायचं आणि काहीच नव्हतं काढायचं। तर इकडे त्याला खेळायचं होतं, तर शाळेतून आल्यावर तो खेळत होता
तर युवेन शाळेतून आल्यावर मी रोज त्याची बॅग चेक करत असते, कारण युवेन शाळेमध्ये सर्वात लहान आहे, त्याच्या एवढं कोणीच नाही, सगळ्यात लहान तोच आहे आणि त्याला स्वतःचा डब्बा बॉटल बॅग काही कळत नाही, तर रोज काही ना काही हरवून येते। तर मी आज बघितलेलं काय त्याने फिनिश केला की नाही डब्बा वगैरे रोज चेक करत असते, तर बघितलं तर छोटा स्मॉल टिफिनसुद्धा त्याने हरवलेला होता आणि वर जे बटन दिसत आहे तुम्हाला ते सुद्धा त्याने हरवलेली होती। तर मॅमला आता मेसेज करून सांगावं लागेल। आणि इकडे बघा काही व्यवस्थित खाल्लं नव्हतं, शेव वगैरे अशीच पडून होते, अनार खाल्लेले होते आणि पराठा अर्धा खाऊन होता, तर तो व्यवस्थित खातो की नाही रोज मी चेक करत असते। तर या व्हिडिओला आता आपण इथे संपवूया। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।